ठाण्यातल्या प्रतितुळजापूर मंदिराची आज प्राणप्रतिष्ठापना पूजा होते आहे आणि त्यासाठी स्वतः शरद पवार येणार आहेत। आपल्याबरोबर जितेंद्रजी आव्हाड आहेत। सर, एकीकडे तुळजाभवानीच्या मंदिराची स्थापना, त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि दुसरीकडे तुमचा विठ्ठल स्वतः येणार आहे, जसं की तुम्ही नेहमी म्हणता। काय भावना आहेत? आज हे मंदिर देखील पूर्ण आलंय। माझा बाप येतो, ह्याच्यापेक्षा मोठी भावना काय आहे? आमच्या वहिनी साहेब येत आहेत आणि प्रेमाने येत आहेत, बस याच्यापेक्षा अजून काय बोलू मी। ज्यावेळी या मंदिराचं निर्माण तुम्ही सुरू केलं होतं 2022 साली, तेव्हापासून अनेक गोष्टी घडल्या। त्याच्या आधी कोरोना काळ देखील होता, अनेक संकट आली असेल। मंदिराच्या निर्माणाची एक शॉर्टमध्ये जर आम्हाला कथा सांगायची असेल तर काय सांगा? फार पूर्वी इथे एक मंदिर होतं, ते मंदिर बांधलं होतं एक इथे राहायचे कोळी नावाचे गुरु, प्रफुल्ल कोळी नावाचं। त्यांचं दुर्दैवी निधन झालं। त्यांची पत्नी माझ्याकडे आली आणि म्हणाली की हे मंदिर तुम्हीच बांधू शकता, तुम्ही बांधून पूर्ण करा। त्यांचं म्हणणं होतं, मी म्हटलं नाही, मी देवीचं मंदिर बांधलं तर मी देवीचं मंदिर बांधील, नाही तर माझ्याकडनं नाही होणार। त्या म्हणाला तुम्हाला पाहिजे त्याचं बांधा, पण माझ्या नवऱ्याची इच्छा होती तर तुम्ही ते पूर्ण करा। मग आम्ही ते मंदिर पूर्ण केलं। तिथे तुळजाभवानीची मूर्ती दक्षिणेतनं कोरून आणली, परत म्हणजे तुळजापूरसारखीच मूर्ती आणली, मग ती तुळजापूरला नेली, तिची गळाभेट करवली, मग इथे आणली, मग त्याची स्थापना केली। नंतर हायकोर्टाचा एक निकाल आला की रस्त्यावरची मंदिरं साधारण बाजूला काढा। आता नशिबाने त्याची स्थापना म्हणजे जी डेडलाईन हायकोर्टाने ठरवली होती त्याच्या आधीची होती। त्याच्यामुळे त्यावेळेसचे आयुक्त माननीय संजीव जयस्वाल ह्यांची माझी भेट झाली। मग त्यांनी मला सांगितलं की जितेंद्र, मी तुला जगा देतो, तुला जागा देतो आतमध्ये, तू आतमध्ये मंदिर बांध। मला वाटलं ही सुवर्ण संधी आहे, ते इलिगल मंदिर असण्यापेक्षा एक लीगल मंदिर जर होणार असेल तर आपण संधीचं सोनं करूया। मग हे मंदिराची जे काय डेव्हलपमेंट आहे ती झाली। मग नंतर हे मंदिर कसं बांधायचं ह्याच्यावर अनेक चर्चा झाल्या, आर्किटेक्ट, डिझायनर सगळे बसलो आम्ही, आणि मग हे पूर्ण पाषाणाचं मंदिर बांधायचं, जे 500 वर्ष या मंदिराला काही होणार नाही, आणि मग ते तुळजापूरच्या धर्तीवरच त्याचं कोरीव काम असलं पाहिजे असं ठरवून हे मंदिर बांधण्यात। आधीचं मंदिर देखील आम्ही बघितलेलं आहे। त्या मंदिरमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं मंदिर होतं, त्यामध्ये काही प्रचंड गर्दी होत होती तुळजाभवानीच्या देवीसाठी, आणि आता हे जे मंदिर त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट भव्य तुम्ही बांधलेलं आहे। हे दगड आणणं, हे कोरीव काम करणं, हे सगळं कसं झालं, कुठे झालं? हे दगड आम्ही तमिळनाडूमधनं घेतले। सलेम नावाची जो एरिया आहे सलेम, तिथे 2 खाणी आम्ही घेतल्या होत्या, कारण का दगडाचा रंग बदलत जातो। पाऊस पडला तिथे पाणी साचतं, पावसाने दगडालाही इजा होते, दगडालाही पाझर फुटतो। मग तो दगड तिथे कापल्यानंतर तो मुर्डेश्वर नावाचं कर्नाटकामध्ये जागा आहे, तिथे शंकराची मोठं स्थान आहे, तिथे आणून त्याच्यावरती कोरीव काम केलं। त्याच मुर्डेश्वरमधले काही कारागीर हे इथे राहिला होते, मग त्याच्यावर अंतिम जे लेपन करायचं, अंतिम जे कोरीव काम करायचं ते इथे व्हायचं, आणि मग हे सगळे खांब हे एका दगडाचे आहेत, ह्याला जॉईंट नाही कुठे, म्हणजे वरपासून खालपर्यंत एकच दगड आहे। असं हे मंदिर मग उभं राहत गेलं। ह्याच्या मागे खूप मेहनत आहे, खूप लोकांची आहे, पण आमचा एक आहे कारागीर उदय मोरे नावाचा, सर्वात जास्त मेहनत त्या पोराची आहे। म्हणजे माझी मेहनत ही म्हणायला गेली तर 0.1% आहे, आणि बाकी उरलेली सुरलेली सगळी मेहनत आजही त्याचीच आहे। आता हे मंदिर झालेलंच आहे जवळपास लोकांसाठी, आता भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात येत आहे। नवरात्रीच्या वेळी किंवा इतर चैत्र नवरात्र असेल, अनेक मोठमोठे मंडप होतात, अनेक मोठमोठ्या पूजा ठाण्यामध्ये होत असतात। या मंदिरासाठी काही विशेष आपण करणार आहात? तुळजापूरला जे होतं ते इथे होत राहील, विशेष काहीही करणार नाही। उगाच लोकभावनांना हात घालून ते माझं काम नाही। तुळजापूरला जे होतं ते इथे विधिव्रत होत राहील। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते जितेंद्रजी आव्हाड। आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे, आणि तो सोहळा झाल्याच्या नंतर गणेशवाडीतलं हे मंदिर हे सगळ्या भक्तांसाठी, तुळजाभवानीच्या सगळ्या भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.